हाय गुड मॉर्निंग. सो माझं नाव श्रद्धा अँड वेलकम टू माय व्लॉग. सो आज मॉर्निंगला आम्ही उठलो आणि आम्ही प्लांटेशन्स जे केलेलं होतं सुशीलने जे प्लांटेशन्स केलेले होते लाईक भरपूर झाडं लावलेली आहेत लाईक फुलांची आणि फळांचीसुद्धा भाज्यांची. सो भरपूर सारे झाडं लावले तर आम्ही त्याला पाणी द्यायला बाहेर उतरलेले सुशील. सो एक गमतीशीर किस्सा घडला आहे. आणि इथे मी किचनमध्ये भाज्या लावल्या होत्या, एक कोथिंबीर, मिरची आणि ते कांदे पूर्ण लावले होते, जिथे तुम्ही 2च कांदे आता उरलेले आहेत. त्याचं रिझन असं की तुम्हाला आता कळेलच समोरच. हां, हे कबूतर तर ते येतं आहे आणि तो एक एक काडी उपसून घरटा बांधायला का कुठे आय डोंट नो बट घेऊन जात आहे. आणि असं त्यांनी पूर्ण ट्रे जो होता तो रिकामा केला आहे. स्ट्रेंज गाईज. कबुतराने असं घर बांधलं होतं त्यासाठी त्यांनी एक झाड काढलंय पूर्ण. सुकलेलं झाड आहे. पालापाचोळा ठेवतात जेणेकरून कबूतर सुकलेल्या झाडाचा होता आहे म्हणून तसे. बट हे काहीतरी हेल्प होईल. जसे आपल्याला त्याला उपयोग नाही तर पालापाचोळ्याचा, बट कबूतर किंवा इतर पक्ष्यांना कोणाला हवं असेल घर बांधण्यासाठी तर ते उपयोग होणार. सुशील डन. कबूतर भाई एकदम मिशन मोड पे सगळं कन्स्ट्रक्शन मटेरियल घेऊन जातो आहे पटापट. सगळ्या फांद्या, टोमॅटोच्या झाडाच्या सगळ्या फांद्या. पहिले कांदे घेऊन गेला माझे, कांद्याची रोपं. आता सगळ्या टोमॅटोच्या झाडाची फांद्या घेऊन जातो. बाय बाय. सो हा होता एक असा गमतीशीर किस्सा. स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज अँड लाईक, शेअर, सबस्क्राईब. स्टे ट्यून. बाय.